तर बातमी आता छत्रपती संभाजीनगरातून ठाकरेंच्या सेनेचे सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही। शिंदेच्या सेनेनं पाठिंबा नाकारल्यानंतर ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारानं माघार घेतली आहे। जिल्हा परिषद सभापती निवडीमध्ये भाजप राष्ट्रवादीची बिनविरोध सत्ता आहे। आणि तुम्ही जर एकत्रितपणे जर राहिले तर निश्चितपणे आम्ही तुमचा काहीतरी राजकीय लाभ होईल, फायदा होईल असा आम्ही निर्णय घेऊ। आणि त्या पद्धतीनं आम्ही एकत्रितपणे राहण्यासाठी आम्ही सगळे 9 जण त्या ठिकाणी गोव्याला सोबत गेलो। त्यातनं आमची 2 माणसं पळून गेल्यामुळं ते गणित आमचं बिघडलं। आणि मग त्यानंतर अध्यक्षपदाच्या वेळेस आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आणि शिंदेच्या शिवसेनेने देखील तटस्थ राहण्याची भूमिका त्यावेळेस घेतली आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्या ठिकाणी विराजमान झाले। त्यानंतर मग अंबादास दानवेंनी आमच्या 2 सदस्यांवर आरोप केले। आमच्या त्या 2 सदस्यापैकी एकाने अंबादास दानवेंवर आरोप केले आणि त्याचा खुलासा त्यांच्याच ऑफिसमध्ये बसून मी पत्रकार परिषदेवर केला होता। आणि त्यावेळेसही मी सांगितलं होतं की आमचा प्रयत्न असा होता की ह्या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद व्हावेत अध्यक्षपदावरून आणि त्याचा फायदा उठवण्याचा आम्ही प्रयत्न करावा आणि ते एकत्रितपणे आम्ही जर राहिलो तर निश्चितपणे आमचा फायदा या ठिकाणी झाला असता। परंतु आत्ताही अंबादास दानवे यांनी सभापतीच्या निवडीच्या वेळेस मतदान करू नये अशा प्रकारचा पक्षादेश काढला। मतदान करू नये यापेक्षा आमच्या उमेदवार 9 पैकी 3 आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा एक असे 4 उमेदवार जर ठरवले असते आणि ह्या 4 जणांच्या नावाने यांनाच मतदान करा, दुसऱ्याला मतदान करू नये अशा पद्धतीचा जर आदेश काढला असता तर आमची 10 मतं त्या ठिकाणी एका ठिकाणी मतदान झाली असती।